चला तर जाणून घेऊया काय फरक आहे एमपीएससी आणि युपीएससी मध्ये। एमपीएससीचा लॉंग फॉर्म जर पाहिला तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, तर युपीएससीचा आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। हे लॉंग फॉर्म मधील फरक आहे। याचा अर्थ हे महाराष्ट्रापुरतं आहे आणि हे संपूर्ण युनियन म्हणजे केंद्रासाठी आहे। बघा एमपीएससी आणि युपीएससीचं काम काय आहे, तर एमपीएससीचं काम आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी नोकऱ्या भरणं आणि युपीएससीचं काम आहे भारतातील सरकारच्या नोकऱ्या भरणं। एक्झाम पॅटर्नचा जर विचार केला तर स्टेट लेवलची एक्झाम आहे, ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे युपीएससी। त्यानंतर भरती होणाऱ्या नोकऱ्या जर आपण पाहिलं तर आपण डेप्युटी कलेक्टर होऊ शकतो, पोलीस ऑफिसर होऊ शकतो, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर होऊ शकतो। स्टेट सर्व्हिसेस मध्ये या नोकऱ्या आपल्याला मिळतात। तसा जर युपीएससीचा विचार केला तर आयएएस ऐकला असेल तुम्ही, आयपीएस, आयएफएस, आयआरएस, सेंट्रल सर्व्हिसेसच्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या तुम्हाला युपीएससी थ्रू भेटतात। त्यानंतर जर मीडियम म्हणजे माध्यमचा विचार जर आपण केला तर इथे मराठी आणि इंग्रजी माध्यम तुम्हाला भेटल। तसा जर विचार केला युपीएससी मध्ये इंग्लिश आणि हिंदी ह्याच लँग्वेज आहेत, हेच माध्यम आहेत, ह्या भाषा आहेत। इथे तुम्हाला मराठी भाषा पाहायला भेटणार नाही। जर इलिजिबिलिटी पात्रतेचा विचार केला तर तुम्हाला दोघीसाठी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे, म्हणजे पदवी तुम्ही कोणत्याही शाखेमध्ये मिळवणं गरजेची आहे, तर तुम्ही या दोन्ही एक्झाम देऊ शकता। जर कॉम्पिटिशनची लेवल पाहिली तर मॉडरेट कॉम्पिटिशन आहे, व्यवस्थित कॉम्पिटिशन आहे, जास्त हाय लेवलचं नाहीये। परंतु जर तुम्ही युपीएससी मध्ये पाहिलं तर हाय आणि टफ लेवलचं कॉम्पिटिशन आहे, कारण संपूर्ण भारतातले विद्यार्थी कॉम्पिट करतात। आता जर एक्झाम स्टेजेस आपण पाहिल्या कशा पद्धतीनं परीक्षा होतात, तर पहिली प्री एक्झाम होती, त्यानंतर मेन्स एक्झाम रिटर्न असती, त्यानंतर इंटरव्ह्यू होतो, त्यानंतर सिलेक्शन होतं। तसाच विचार जर केला तर युपीएससी मध्ये सुद्धा तेच आहे। प्रिलियम ही एमसीक्यू आहे, मेन्स ही रिटर्न आहे आणि इंटरव्ह्यू होत असतो, त्यानंतर सिलेक्शन होत असतं त्या पोस्टसाठी। स्कोपचा जर विचार केला तर यातील नोकऱ्या फक्त महाराष्ट्र राज्यापुरत्याच आहे आणि युपीएससीच्या नोकऱ्या संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात। सॅलरी आणि बेनिफिट्स म्हणजे पगार जर पाहायचा म्हटलं तर इथे स्टेट गव्हर्नमेंट पे स्केल नुसार पगार मिळणार आहे, तर युपीएससी साठी सेंट्रल गव्हर्नमेंट पे स्केल नुसार तुम्हाला पगार भेटणार आहे। जॉब पोस्टिंगचा विचार केला तर पोस्टिंग म्हणजे जॉब तुम्हाला महाराष्ट्रामध्येच भेटणार आहे, पण युपीएससी थ्रू जर सिलेक्शन झालं तर संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे। तर हा बेसिक फरक होता एमपीएससी आणि युपीएससी मधला। जर तुम्हाला अभ्यासक्रमामधील फरक पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये मला कळवा। 100 कॉमेंट जर आल्या तर मी त्यावर स्पेशल व्हिडिओ बनवेल। हा मॅक्झिमम मुलांपर्यंत व्हिडिओ पाठवा ज्यांना याची तयारी करायची आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।